नमस्कार. कोणत्याही परीक्षेची भीती का वाटते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते. नेट सेटची परीक्षा असो या कोणतीही स्पर्धा परीक्षा असो या कुठलीही परीक्षा असो, स्कॉलरशिपची परीक्षा असो, नवोदयची परीक्षा असो या वार्षिक परीक्षा असो या प्राथमिक परीक्षा असो या कुठलीही परीक्षा असो, कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर त्याची विद्यार्थ्यांना भीती वाटते. त्यांचं साहस होत नाही, धाडस होत नाही, त्यांच्यामध्ये हिंमत राहत नाही. जशी जशी परीक्षा जवळ येईल तसं तसं त्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण होतं. त्यांना धाडस होत नाही, त्यांना हिंमत होत नाही, त्यांना भीती वाटते. काही जण खूप टेन्शन घेतात, खूप ताण घेतात. जशी जशी परीक्षा जवळ येईल तशी तशी त्यांची तब्येत बिघडते, त्यांचं मन नाराज होत जातं, त्यांना खूप ताण येतो, खूप टेन्शन येतं. आणि ताण आल्यामुळे, टेन्शन आल्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. कारण त्याच्या मनात भीती असते, त्याच्या मनात दहशत असते की आपलं काय होईल. परीक्षा जवळ आली, आपला तर अभ्यास काही झालेला नाही, आपण तर काहीच केलेलं नाही, आपल्याला तर काहीच येत नाही, मग आपण परीक्षेत काय लिहावं, परीक्षेत काय लिहायचं, परीक्षा कशी द्यायची, असे गैरसमज, भ्रम त्यांच्या मनात असतात. एक प्रकारची भीती त्यांच्या मनात असते. यामुळे, या कारणाने ते परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही, पेपर चांगल्या प्रकारे सोडू शकत नाही, कारण त्याचं मन धीट नसतं. याचं कारण म्हणजे त्यांचा न झालेला अभ्यास, त्यांनी अभ्यासाकडे केलेलं दुर्लक्ष, त्यांनी आपल्या कर्तव्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि आपल्या स्वप्न, आपलं ध्येय यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष, मायबापांच्या प्रत्येक गोष्टीकडे केलेले दुर्लक्ष, शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीकडे केलेले दुर्लक्ष, इतर सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष, यामुळे त्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होते. एक गैरसमज, एक भ्रम निर्माण होतो. परीक्षा नीट द्यायची असेल, पेपर चांगल्या रीतीने लिहायचा असेल, पेपर चांगल्या रीतीने सुंदर सोडवायचा असेल, चांगले मार्क मिळवायचे असतील, सर्वांगीण प्रगती करायची असेल, जीवन सुंदर करायचं असेल, छान रंगीमय करायचा असेल, यश मिळवायचं असेल, प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल, दणदणीत यश मिळवायचं असेल, पासच नव्हे तर आपली सर्वांगीण प्रगती व्हायची असेल, आपला विकास व्हायचा असेल, प्रगती करायची असेल, आपलं जीवन सुंदर व्हायचं असेल, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, ध्येय पूर्ण करायचं असेल, तर माणसाचं मन धीट पाहिजे, साहस पाहिजे, धैर्य पाहिजे, धीर पाहिजे, दिलासा पाहिजे, एक जिद्द पाहिजे, एक आवड पाहिजे, संयम सहनशीलता पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, इच्छा तयारी पाहिजे, आवड गोडी पाहिजे, जिद्द चिकाटी पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, चांगल्या गुणाची सांगड घातली पाहिजे, सत्याची जाणीव पाहिजे, खऱ्याची जाणीव पाहिजे आणि अस्सल अभ्यास पाहिजे, सखोल अभ्यास पाहिजे, सखोल वाचन पाहिजे, आपली तयारी चांगली असली पाहिजे, सराव चांगल्या प्रकारे केला असला पाहिजे. वाचन, लिखाण, सराव आणि मनन चिंतन या गोष्टीची सांगड घातली पाहिजे, तरच मन धीट होतं, एक ताकद येते, एक शक्ती येते, एक साहस येते आणि काही वाटत नाही, परीक्षेचं काही वाटत नाही. परीक्षा जाताना उलटा आनंद वाटतो, मजा वाटते, उल्हासमय वातावरण निर्माण होते आणि पेपर चांगल्या रीतीने आपण सोडू शकतो. परंतु अभ्यास न झाल्यामुळे, अभ्यास न केल्यामुळे, आपल्या ध्येयाकडे, स्वप्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, मनावर न घेतल्यामुळे
कोणती गोष्ट मनावर न घेतल्यामुळे, वाचन, लिखाण, सराव आणि मननचिंतन याची सांगड न घातल्यामुळे, अभ्यासाची आवड न ठेवल्यामुळे, जिद्द चिकाटी न असल्यामुळे, आवडगोडी न असल्यामुळे, स्वतःवर विश्वास नसल्यामुळे, मनात गैरसमज, भ्रम असल्यामुळे, संकुचितपणा असल्यामुळे, दुर्लक्षितपणा असल्यामुळे मन धीट होत नाही. आणि जरी एखाद्याला काही वाटत नसेल तरी तो पेपर चांगल्या रीतीने सोडू शकत नाही. अचानक पेपर वेगळा येतो आणि त्याच्यातले प्रश्न त्याला कळतच नाही. कोणते प्रश्न त्याला कळतच नाहीत. तो म्हणतो फार अवघड पेपर आहे आणि तो कोरा पेपर सोडून देतो किंवा काही लिहून टाकतो. कारण त्यानं अभ्यासच केलेला नसतो, त्यानं वाचलेलंच नसतं, त्यानं सराव केलेला नसतो, वाचलेलं नसतं, पुस्तक हातातच घेतलं नसतं. तर मग त्याला पेपर कसा सोडिता येईल? मग त्याला कॉपी केल्याशिवाय पर्याय नाही, नक्कल केल्याशिवाय पर्याय नाही. आणि यामुळे तो फक्त पास होईल, त्याला मार्क पडणार नाही, त्याची सर्वांगीण प्रगती होणार नाही, त्याचा विकास होणार नाही, ते जीवन सुंदर होणार नाही. कोरा पेपर सोडेल, काही बाई लिहून टाकेल, कारण त्याला येतच नाही. पेपर सोडा येत नसल्यामुळे तो तरी काय करेल? मग याचं कारण म्हणजे त्यांना अभ्यासच केला नाही. वर्षभर त्याने टाइमपास केला, वर्षभर त्याने हसी मजाक केली, मस्ती केली, मौज केली, दुर्लक्षितपणा केला, अभ्यासाकडे दुर्लक्षितपणा केला, आईवडिलांचं ऐकलं नाही, शिक्षकाचं ऐकलं नाही, मनावर घेतलं नाही. त्याने सर्व वेळ, सर्व दिवस हसण्यात, खिदळण्यात, टाइमपास करण्यात, मौज मजा करण्यात, मस्ती करण्यात, गप्पा करण्यात, हिंडण्यात फिरण्यात घातली. त्यामुळे त्याला पेपर सोडवता आला नाही, चांगली परीक्षा देता आली नाही. त्यामुळे मग त्याला टेन्शन येतं, ताण येतो, नंतर त्याला पश्चाताप होतो. मार्क कमी पडले की नंतर त्याला पश्चाताप होतो. पण काय काय जणांना पश्चातापही होत नाही, त्याला काय वाटत नाही. आणि ज्यांना पश्चाताप होतो त्याने तरी लवकर सावध व्हायला पाहिजे. पण ज्यांना पश्चातापच होत नाही अशांनी सावधान राहायला पाहिजे, जागा व्हायला पाहिजे. कारण जीवन सोपं नाही, जीवन जगणं सोपं नाही. जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टीची आवश्यकता असते. खडतर मेहनत, विश्वास, आवड, गोडी, जिद्द, चिकाटी, तयारी, इच्छा, तयारी, दूरदृष्टी, आत्मविश्वास, धीर, दिलासा, धैर्य, संकट, अडचणी, समस्या, दुःख यांचा सामना करण्याची तयारी, धैर्य, कौशल्य, मेहनत, परिश्रम या सर्वांची गरज असते, तरच जीवन सुंदर होते. परंतु जर या गोष्टी नसतील तर जीवन सुंदर होत नाही. जीवन जगणं फार अवघड जातं, कठीण जातं. मग आपल्याला चांगले दिवस येणार नाहीत. मग आपलं जीवन हे फार भयानक होऊन जाईल. आणि नंतर मग ज्यांना आता काय वाटत नाही, ज्यांना पश्चाताप होत नाही, ज्यांना नापास झालं तरी पश्चाताप होत नाही, ज्यांना परीक्षेत मार्क चांगले नाही मिळाले तरी काही वाटत नाही, जे नापास झाले तर ज्यांना काही वाटत नाही, त्यांना नंतर वेळ निघून गेल्यावर, संधी निघून गेल्यावर नंतर त्यांना कळतं, अरे रे आपण अगोदर अभ्यास केला असता तर फार चांगलं झालं असतं, अगोदर आपण मनावर घेतलं असतं तर फार चांगलं झालं असतं. आता आपलं जीवन फार भयानक झालेलं आहे आणि आपण आता वेळ निघून गेली, संधी निघून गेली, आता आपण काहीच करू शकत नाही, असा पश्चाताप त्यांना नंतर होतो. पण ज्यांना नापास झाल्यावर पश्चाताप होतो, अरे आपण चूक केली, आपण अभ्यासच केला नाही, आपण हिंडण्या फिरण्यात दिवस घातले, मौज करण्यात दिवस घातले, मस्ती करण्यात दिवस घातले, टाइमपास केला, वेळ घालवली, आपण अभ्यासच केला नाही, त्यामुळे आपल्याला मार्क पडले नाही. मग एखादा विद्यार्थी तो काय करतो की त्याला पश्चाताप होतो आणि मग तो नंतर त्याला आदल घडते आणि मग तो चांगल्या रीतीने अभ्यास करतो आणि तो चांगल्या रीतीने टक्केवारी घेऊन दाखवतो, चांगल्या रीतीने पास होऊन दाखवतो. कॉपी करून, नक्कल करून, दुसऱ्याचं पाहून लिहून यश मिळत नाही, सक्सेस होत नाही. जीवन सुंदर होण्यासाठी स्वतःला काही आलं पाहिजे, स्वतःला काही कळालं पाहिजे, स्वतःला शहाणपण आलं पाहिजे, समजदारपण आलं पाहिजे. स्वतः तो
विकसित झाला पाहिजे, स्वतः तो ज्ञानी झाला पाहिजे, स्वतःला काय आलं पाहिजे. नुसतं पास होऊन काय फायदा नाही, नक्कल करून काय फायदा नाही, कॉपी करून काय फायदा नाही, दुसऱ्याचं बघून लिहून पेपर सोडवणे काय फायदा नाही. 90% मार्क पडले पण स्वतःला काहीच येईना, याच्यात काही फायदा नाही. 95% मार्क पडले परंतु इंग्रजी माहीत नाही, गणितही माहीत नाही, मराठी माहीत नाही, इंग्रजी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काहीच येत नाही. मग ही मार्क पडून काय फायदा नाही. स्वतःचा विकास झाला पाहिजे, स्वतःला आलं पाहिजे, स्वतःला कळालं पाहिजे, स्वतःला ज्ञात झालं पाहिजे. तो स्वतःरित्या विकसित झाला पाहिजे, त्या स्वतःला काही आलं पाहिजे. त्याचे गणित, इंग्रजी, मराठी हे विषय कणखर बनले पाहिजे, छान बनले पाहिजे. त्याचं मराठीचं, इंग्रजीचं, गणिताचं बेसिक परफेक्ट झालं पाहिजे. त्याला मराठी चांगली तरी वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, समजली पाहिजे. इंग्रजीसुद्धा चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे. हिंदीसुद्धा चांगल्या रीतीने लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, समजली पाहिजे. गणितसुद्धा चांगल्या रीतीने कळालं पाहिजे. बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, लसावी असो, मसावी असो, वर्गमूळ असो, चिकटीवर असो, नफातोटा असो, सरासरी असो, चिन्ह असो, संख्या असो, कसोटी असो, सर्व प्रकारचं बेसिक गणिताचं परिपूर्ण झालं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे. मराठी, गणित, इंग्लिश, हिंदी, इंग्रजी या सर्व विषयाचं बेसिक परफेक्ट झालं पाहिजे, दणदणीत झालं पाहिजे. तरच त्याचा विकास होईल आणि तरच त्याचं जीवन सुंदर होईल. आणि तरी त्यानंतर असं केल्यामुळे, असं केलं तरच त्याच्या मनात भीती राहणार नाही, परीक्षेची भीती राहणार नाही. असं केलं तरच, असा अभ्यास केला तरच, बेसिक पूर्ण केलं तरच त्याच्या मनात कोणतीही भीती राहणार नाही, कोणताही संकुचितपणा राहणार नाही, कोणताही गैरसमज राहणार नाही, कोणताही भ्रम राहणार नाही, कोणताही संभ्रम तयार होणार नाही आणि कसल्याच प्रकारची भीती, दहशत त्याच्या मनात राहणार नाही. कारण त्याने मराठीची, गणिताची, इंग्रजीची, हिंदीची चांगली तयारी केलेली आहे. त्याची मराठी, गणित, इंग्लिश, हिंदी या विषयाचे बेसिक दणदणीत आहे, परफेक्ट आहे. कारण बेसिक कंप्लीट असेल, बेसिक चांगला असेल, बेसिक परफेक्ट असेल, बेसिक सर्व माहीत असेल तरच विषय चांगले बनतात, सुंदर होतात. परंतु बेसिक जर माहीत नसेल, मराठीचं बेसिक माहीत नाही, गणिताचं बेसिक माहीत नाही, इंग्रजीचं बेसिक माहीत नाही, हिंदीचं बेसिक माहीत नाही, तर परीक्षा देता येत नाही, चांगल्या रीतीने परीक्षा देता येत नाही, मन धीट होत नाही. कॉपी करून काय फायदा नाही, नक्कल करून काय फायदा नाही, दुसऱ्याच बघून लिहून काय फायदा नाही. म्हणून चांगली परीक्षा देता यावी, हसत खेळत परीक्षा देता यावी, हसत खेळत पेपर सोडता यावा, झरझरीत दणदणीत पेपर लिहिता यावा, दणदणीत यश मिळता यावं, यासाठी प्रथम मराठी, गणित, इंग्रजी आणि हिंदी याचं बेसिक पूर्ण करा, बेसिक चांगलं करा. तरच तुमच्या मनातली भीती निघून जाईल, तुमच्या मनातला भ्रम, संकुचितपणा निघून जाईल आणि तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. तुम्हाला हवे ते मिळेल, पाहिजे ते मिळेल, चांगली टक्केवारी पडेल, तुमच्या स्वतः जोरावर टक्केवारी पडेल, तुमच्या स्वतःच्या मेहनतीने टक्केवारी पडेल आणि तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल, प्रगल्भ आत्मविश्वास निर्माण होईल, तुमच्या धाडस निर्माण होईल, धैर्य निर्माण होईल आणि उल्हासमय वातावरण निर्माण होईल. तुम्हाला उल्हास येईल, प्रेरणा येईल, तुम्हालाच प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल, तुम्हाला अभिमान वाटेल, तुम्हाला गर्व वाटेल आणि स्वतः तुम्ही अभ्यास करून, मेहनत करून, कष्ट करून पास झालात, टक्केवारी मिळवली तर त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल, तुमचा उल्हास वाढेल, प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल, तुमच्या धीटपणा येईल, धैर्य येईल, धीर येईल, तुमची जास्त आवड निर्माण होईल, स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास निर्माण होईल, चांगले गुण सांगड लागल आणि यामुळे तुम्हाला पुढे काय करण्याची एक उत्कंठा निर्माण होईल आणि तुम्ही पुढे जाल आणि मग तुम्हाला असं वाटणार नाही की हे अवघड आहे, शिकणं अवघड आहे. तुम्हाला असं वाटेल की सोपं आहे आणि तुम्ही अजून उल्हासानं, उत्साहानं अभ्यास करसाल, चांगला दणदणीत अभ्यास करसाल आणि तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला हवे यश मिळेल, भरगचं यश मिळेल. म्हणून गणित, इंग्लिश, मराठी, हिंदी या विषयाचं बेसिक पूर्ण करणे आवश्यक आहे. मनातली भीती घालवायची असेल, मनातला घाबरटपणा दूर घालायचा असेल, परीक्षेची वाटणारी भीती दूर करायची असेल तर तुम्हाला गणित, इंग्लिश, मराठी
हिंदी याचं बेसिक पूर्ण करणे आवश्यक आहे. आणि तसेच जास्तीत जास्त अभ्यास करणे, प्रश्नोत्तर लिहिणे, वाचणे, सोडवणे, शब्द, पाढे, क्रियापद ही वाचणे, सोडवणे, व्याकरण सोडवणे, सर्व प्रकारचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त अभ्यास केला, मनावर घेऊन, ध्यानावर घेऊन, आवडीने, गोडीने, इच्छा तयारीने अभ्यास केला तर तुम्हाला भीती राहणार नाही. तुमच्या मनात कोणती भीती राहणार नाही. तुम्हाला भरगच्च यश मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल. म्हणून मनातली भीती घालण्यासाठी तुम्हाला आवड पाहिजे, अभ्यास करण्याची, मेहनत करण्याची, कष्ट करण्याची आवड पाहिजे, गोडी पाहिजे, जिद्द चिकाटी पाहिजे, तयारी पाहिजे, इच्छा तयारी पाहिजे, स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास पाहिजे, संकट, समस्या, अडचणी, दुःख यांचा सामना करण्याची तयारी पाहिजे, वाचन, लिखाण, सराव आणि मननचिंतन यांची सांगड घातली पाहिजे आणि जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल आणि तुम्हाला हवे ते मिळेल, पाहिजे ते मिळेल आणि तुमचं स्वप्न आणि ध्येय पूर्ण होईल. म्हणून स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या कष्टाने तुम्ही तुमचं जीवन सुंदर करू शकता. यातच तुमचं कल्याण आहे, यातच तुमचं हित आहे. म्हणून परीक्षेची भीती घालायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल, मनापासून अभ्यास करावा लागेल. तुम्ही अचानक अभ्यास करता, परीक्षा जवळ आली की अभ्यास करता, हे चुकीचं आहे. यामुळे तुमच्या मनातली भीती जाणार नाही. म्हणून पहिल्यापासून अभ्यास करावा लागतो. जेव्हापासून नवीन वर्ष सुरू झालं, म्हणजे तुमचा ॲडमिशन घेतलं, तेव्हापासून तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तेव्हापासून तुम्हाला पुस्तके वाचावं लागतात, धडे वाचावं लागतात, प्रत्येक विषयाचे धडे वाचावं लागतात, गणिताचं सोडून बघावं लागतं. परंतु तुम्ही परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास करता, हे चुकीचं आहे. तुम्हाला मूळतः पहिल्यापासून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, जे जे काही विषय असतील त्या सर्व विषयाचा तुम्हाला पहिल्यापासूनच अभ्यास करावा लागेल. आणि पहिल्यापासून अभ्यास केला की मग त्याचं रिव्हिजन तुम्हाला करावं लागेल. ही तुमची रिव्हिजन करण्याची वेळ आहे. मग रिव्हिजन करावं लागेल. परीक्षा जवळ आली म्हणजे रिव्हिजन असते. परीक्षा जवळ आली तुम्ही वाचा, अभ्यास करता, तुम्ही नंतर प्रश्नोत्तर पाठ करता, हे चुकीचं आहे. पहिल्यापासून जेव्हापासून वर्ष सुरू झालं, उन्हाळा संपला आणि तुमचं नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे अभ्यासाचं, तेव्हापासून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर तुम्हाला यश मिळेल, प्रगती होईल. तुमचं कल्याण होईल. म्हणजे जूनपासून तुम्हाला अभ्यास करावा लागेल, जूनपासून तुम्हाला तयारी करावं लागेल. प्रत्येक विषयाची तुम्हाला तयारी करावं लागेल. तेव्हा तुमची मनातली भीती दूर जाईल, मनातली भीती कायमची दूर जाईल आणि तुमची परीक्षेत चांगलं यश मिळेल आणि परफेक्ट यश मिळेल. परंतु तुम्ही अचानक अभ्यास करता, तुम्ही परीक्षा जवळ आली की अभ्यास करता, हे चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जूनपासून तयारी करा. सर्व विषयाची जूनपासून तयारी करा. प्रत्येक विषयाचा धडा वाचून काढा, गणिताचं सोडून बघा, शब्द करा, पाढे करा, क्रियापद करा, व्याकरणचा अभ्यास करा, सर्व विषयाचा अभ्यास करा. जूनपासून करा. नाही तुम्हाला कोणतीच भीती राहणार नाही, तुमच्या मनात कोणता संभ्रम राहणार नाही, गैरसमज राहणार नाही आणि तुम्ही पेपर दणदणीत द्याल. तुम्हाला दणदणीत यश मिळेल आणि मार्क चांगले पडतील. तुमचं जीवन सुंदर होईल, भव्य होईल, दिव्य होईल. म्हणून जूनपासून अभ्यासाची तयारी करा. तर तुमच्या मनातली भीती दूर होईल आणि तुम्हाला कोणत्याही परीक्षेची भीती तुम्हाला वाटणार नाही. कोणतीही परीक्षा असो, कशाची परीक्षा असो, तुम्ही पहिल्यापासून अभ्यास करा. परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास करू नका. आधीपासून तयारी करून ठेवा. रिव्हिजन करा. जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. सरावानेच यश मिळते आणि सराव केला पाहिजे. अभ्यास, लिखाण, वाचन, सराव करणे आवश्यक आहे. मननचिंतन करणे आवश्यक आहे. म्हणून परीक्षेची भीती दूर घालण्यासाठी, परीक्षेची भीती राहू नये यासाठी तुम्ही आधीच तयारी करून ठेवा. सज्जे राहा, सावधान राहा, सतर्क राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.